नमस्कार माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, या 5 योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. आणि काही योजना तर अशा आहेत की त्या फक्त एका योजनेचे 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. असे टोटल तुम्हाला 52,000 रुपये मिळणार आहेत. आता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण त्या नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची आणि प्रत्येक शेतकरीविषयी माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही महाराष्ट्रात योजना चालू असतात त्या योजनेची सुरुवातीपासून तर आतापर्यंत तुम्हाला काही हप्ते मिळाले आहेत. पण काही योजनेचे हप्ते फेरबदल झालेले, काही योजनेमध्ये बंद झाले आहेत, काही चालू झाले आहेत आणि काही योजनेचे हप्ते बंद टोटल झाले आहेत. आता कोणत्या योजनेचे हप्ते किती काय मिळणार संपूर्ण माहिती सांगतो. सर्वप्रथम तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून हेक्टरी 10,000 रुपये अनुदान देण्यात येत होतं. ते मंजूर सुद्धा करण्यात आलं होतं, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नव्हतं झालं. कोणतं अनुदान? तर जे काही रबी पेरणी चालू होती त्या पेरणीसाठी तुम्हाला अनुदान देण्यात येत होतं हेक्टरी 10,000 रुपये. ते अनुदान तुम्हाला आता एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आहे. हेक्टरी 10,000 रुपये असे अनुदान मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांचा 2025चा पीक विमा आहे, खरीप पीक विमा जे काही शेतकऱ्यांचा राहिला होता तो पीक विमा पण शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण की आता क्लेम कॅल्क्युलेशन 20 मार्चपासून सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यापैकी जे काही जिल्ह्याची 50 पैशापेक्षा कमी आणेवार आलेले त्या जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत. ज्याची 50 पैशापेक्षा जास्त आलेले त्यांना कमी प्रमाणात पैसे मिळणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, त्याच अनुसार पीक विमा 2026चा तर आपलं 25चा तर मिळणारच आहे. त्याचबरोबर नुकसान भरपाई बी 2025ची मिळणार आहे. म्हणजे किती काय अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली सरकारकडून हेक्टरी 10,000. ती हेक्टरी तुम्हाला 10,000 नुकसान भरपाई पण मिळणार आहे. 3 हेक्टरपर्यंत मर्यादा असणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठीच नाही तर लाडक्या बहिणींसाठी पण खुशखबर आहे. जे काही लाडक्या बहिणींची थकीत हप्ते आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC मार्चमध्ये कंप्लीट झाली आहे त्या लाडक्या बहिणींना हे हप्ते मिळणार आहेत. म्हणजे की लाडक्या बहिणींची जे काही इथून मागचे हप्ते राहिले असतात किंवा इथून पुढचे KYC मुळे हप्ते राहिले असतात, ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC कंप्लीट झाली आहे त्यांनाच हे हप्ते मिळणार आहेत बरं का. इतर लाडक्या बहिणी वगळलेल्या आहेत. त्यानंतर चौथी योजना म्हणजे की PM किसान. कारण की PM किसानचा 22वा हप्ता अद्याप का आला नाही. शेतकऱ्यांना वाटत आहे PM किसान बंद झाली का? तर शेतकरी मित्रांनो, PM किसान बंद नाही झाली, PM किसान चालूच आहे. पण PM किसानमध्ये जे काही 4 महिन्यानंतर तुम्हाला प्रत्येक हप्ता मिळत असतो, तो हप्ता अद्याप 4 महिने झाले नाही. 4 महिने झाल्यानंतर म्हणजे की एप्रिल महिन्यामध्येच या 4 महिने कंप्लीट होणार आहेत, तेव्हा तुम्हाला PM किसानचे पैसे जमा होतील. त्याच अनुषंगाने PM किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरीचा बी 9वा हप्ता तुम्हाला मिळाला नाही, 8वा बी काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकरी मित्रांनो, ते का मिळाले नाही ते सांगतो समजण्यात आधी. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकऱ्यांची लँडची प्रॉब्लेम येत आहे. लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करायची आहे. त्यानंतर आपले जे काही फार्मर ID आहे त्याची प्रॉब्लेम येत आहे, फार्मर ID काढून घ्यायची आहे आणि PM किसानला जोडायचे आहे. त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम म्हणजे की जे काही आधार कार्डची KYC आहे ती बँकला करीत नाही शेतकरी, त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बँकला आधार कार्ड KYC अत्यंत गरजेचं आहे. कारण की जे काही तुमच्या खात्यावर पैसे येतात ते DBTद्वारे पाठवण्यात येतात आणि DBT प्रणाली आधार कार्डचे ओळखपत्र म्हणून उपयोग करीत असते. जर आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर ओळखपत्र नसल्यामुळे ते पैसे रिटर्न किंवा जागीच थांबतात आणि शेतकरी परेशान होतात. त्यामुळे हे काम न करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये हे हेक्टरी तुम्हाला जे काही 10,000 असतात, 2,000 असतात, 6,000 असतात किंवा हेक्टरी 52,000 असतात पीक विमा असेल ते तुम्हाला मिळून जाईल. भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत धन्यवाद. तर त्याआधी ही महत्त्वपूर्ण माहिती मित्रांना पाहुण्यांना शेअर करा, कारण की ते पण हे सतर्क होतील. आणि तसेच चॅनलवर व्हिडिओ पाहायसाठी चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. धन्यवाद.